नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हातकणंगले येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. बौद्ध समाजातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते फोटोपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व समाजातील महिलांनी एकत्र येत उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी सपना नामे, पूजा तगारे, मीनाक्षी नामे, पौर्णिमा भोसले, अरुणा नामे, रेश्मा भोसले, अलका तगारे, रुक्मिणी जमणे, कृष्णाबाई जमणे, फुलाबाई कोले, उषा डोणे यांच्यासह बौद्ध समाजातील सर्व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन सुप्रिया जमणे यांनी केलं. यावेळी सुशांत कोले, विकी माने, लखन भोसले, किशोर डोणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन महिलांनी सामाजिक ऐक्य व प्रबोधनाचे उदाहरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घालून दिले. यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे, हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण एक छोटासा कार्यक्रम करत आहे. सर्व मान्यवर इथे आल्याबद्दल मी त्यांचे पुनश्च स्वागत करीत आहे. तुम्ही पेटवलेली ज्ञानज्योत आज स्त्री अनुभवत आहे, ज्या ज्योतीचा लख प्रकाश घरोघरी आज देवत आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या पत्नीला शिकवले. त्याच्यामुळे आज सर्वच महिला सक्षम आहेत. महिला प्रत्येक गोष्टीत पुढे आहे. शिक्षणामुळे सर्वांनी प्रत्येक पदावर आघाडीवरती आहे. राजकारण म्हणू नका, विमान चालक म्हणू नका, डॉक्टर, इंजिनियर, वकील या ठिकाणी ती एक आघाडीवर आहे. या सर्वांचे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांना जाते. त्यांनी स्वतः आपल्या पत्नीला सक्षम केले. आज मी इथे उभारून बोलत आहे तेही त्यांच्यामुळे. मी त्यांची खूप खूप ऋणी आहे.